महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगड झेडपी PS निकालाने राजकीय भूकंप। शिंदे गट 21 ने अव्वल, भाजप NCPची 31 ने सत्ता जवळ, तटकरे गटाचा शिंदेना धक्का। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात अक्षरशः भूकंप घडला। 21 जागा जिंकून सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला शिवसेना शिंदे गट सत्तेच्या दारात उभा असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस 16 आणि भाजप 15 या निवडणूकपूर्व युतीच्या जागांची बेरीज 31 असल्याने बहुमताचा आकडा 30 हा पार झाला आहे। म्हणजे सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदे गट सत्तेपासून दूर राहण्याची वेळ येऊ शकते। राजकीय वर्तुळात भाजप राष्ट्रवादी जोरदार हालचाली करून शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली आहे। ही स्थिती जनतेत चर्चेचा विषय ठरली असून आकडे की डावपेच जिंकणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तटकरे विरुद्ध शिंदे गट, वैयक्तिक वैराची राजकीय चिंता। खासदार सुनील तटकरे, मंत्री भरतशेठ गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील तणाव सर्वश्रुत आहे। या वैयक्तिक मतभेदांचा फायदा घेत राष्ट्रवादीचे नेतृत्व शिंदे गटाला सत्तेपासून रोखण्याचा डावपेच आखत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। राजकीय सूत्रांनी सांगितले, सत्ता मिळवण्यापेक्षा शिंदेना सत्ता मिळू न देणे हा सध्या काही नेत्यांचा प्रमुख अजेंडा बनला आहे। या हालचालींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये तटकरे गटाची सूडबुद्धी ही चर्चा रंगली आहे। जनतेत मात्र याला वैयक्तिक वैराने विकास थांबणार का असा सवाल उपस्थित होत आहे। शेतकरी कामगार पक्षाचे पूर्ण पतन, एकेकाचे साम्राज्य शून्यावर। या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसला तो शेतकरी कामगार पक्षाला। एकेकाळी रायगडावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या या पक्षाला एकही जागा मिळाली नाही। अलिबागमध्ये महेंद्र दळवी यांचा राजकीय काटा काढण्याच्या नादात आणि भाजपाला रोखण्याच्या तीव्र भावनेत शेकापने स्वतःचाच पाया हादरवला अशी तीव्र प्रतिक्रिया कार्यकर्त्यातून उमटत आहे। शेतकरी भवनातून मुख्यमंत्री ही वल्गना करणारे पक्ष नेतृत्व आज खामोश का हा प्रश्न पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाच पडला आहे। जनतेत शेकापचा अंत झाला का ही चर्चा जोर धरली असून पक्षाच्या भविष्याबाबत शंका व्यक्त होत आहे। अध्यक्षपदाची समीकरणे उलटसुलट, मानसी दळवींचे स्वप्न आधांतरी। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी भरघोस मताधिक्याने विजयी झाल्या खऱ्या आणि अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदारी ठरल्या, मात्र नव्या राजकीय समीकरणामुळे त्यांचे स्वप्न सध्या तरी लांब गेले आहे। भाजप राष्ट्रवादीची सत्ता स्थापन काळ्या दगडावरची रेघ वाटत असलं तरी ते इतर घटकांची चाचपणी करत असल्याचे सूत्र सांगतात। सत्तेबाहेर राहिल्यास शिंदे गट आक्रमक विरोधी पक्ष म्हणून उभा राहील अशी अपेक्षा आहे। जनतेत रायगडमध्ये आत्ता तरी खरी निवडणूक सुरू झाली आहे। ही चर्चा रंगली असून विकास कामांचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे। तालुकानिहाय चित्र असे आहे। शिंदे गटांची लाट, राष्ट्रवादी भाजपचा प्रतिकार। अलिबाग 7 पैकी 6 शिंदे, 1 राष्ट्रवादी। महाड 5 पैकी 5 शिंदे, पोलादपूर 2 पैकी 2 शिंदे, मुरुड 2 पैकी 2 शिंदे, रोहा 2 शिंदे 2 राष्ट्रवादी, माणगाव 2 शिंदे 2 राष्ट्रवादी, तळा श्रीवर्धन म्हसळा राष्ट्रवादी वर्चस्व, पनवेल भाजपाचा झेंडा, उरण काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे उपस्थिती। अंतिम आकडे जाहीर, शिवसेना शिंदे 21, राष्ट्रवादी काँग्रेस 16, भाजप 15, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 5, काँग्रेस 2, शेकाप 0, काँग्रेस 2, शेकाप 0। रायगडच्या राजकारणात आकडे बोलत असले तरी डावपेच वर्चस्व गाजवणार की जनतेच्या मताची लाट जिंकणार ही खरी लढत आता सुरू झाली असून सत्ता स्थापनेची चर्चा जोरात चालू आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेन सह तृप्ती भोईर, रेवदंडा।